ऐशी पुढती मिळता आता नाही सत्ता हरिभक्त परायण भक्तिताई मला आलोच नाही, दोघं बसले पाहिजे.
मिळती आता आईचे पुढती मिळता आईचे पुढती मिळता आता आईचे पुढती मिळता स्वातंत्र्य नाही सत्ता स्वातंत्र्य स्वातंत्र्य
नामे नाम नावे नावे ऐसे पुढती मिळताता नाही सत्ता स्वतंत्र म्हणवोनी खावरे ते घ्यावे नाम दावे आवडी संचित प्रारब्ध गाढे भावे पुढे प्रियमान मनोनी फावले ते घ्यावे नाम गावे आवडी तुका म्हणे घुबडा ऐसे जन्म सैसे शुकराचे मनोनी फावले ते घ्यावे नाम गावे आवडी
ज्ञानेश्वर करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन हारू चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहू तुम्हाला शरणागो दास पाया मंगल ऐसे पुढती मिळता नाही सत्ता स्वतंत्र म्हणून फावले ते घ्यावे नाम गावे आवडी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबारा यांचा नरदेहाचं महत्व भगवन नामाची महती आणि प्रथम दिवसानिमित्त निवडलेला हा अभंग या बजरंग चौकामध्ये सालाबाद प्रमाण होणारा सप्ताह हे किती वर्ष आहे? 36 म्हणजे 3 तप झाले. 12 वर्षाचे एक तप असत. असे 36 वर्षापासून चालत आलेली सेवा भगवान नाथांच्याकडे काम करतात. किती वर्ष? 36 वर्ष. 36 वर्ष म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? नाम सप्ताह चालवणं. पण 36 वर्षामध्ये कमीत कमी 360 तरी लोक कीर्तनाला पाहिजे की हे आपलं मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल. आपण 36 वर्षामध्ये 360 लोकांना सुद्धा इकडे बोलवू शकलो नाही. कठीण गोष्ट आहे. कलीचा प्रभाव वाढलेला आहे. कलियुगामध्ये माणसाचे मन खूप पांगलेले. अनेक मार्गाकडे माणसं धावत आहेत. कलिमल जसे धर्म सब लुप्त भये सत्संग दंभीन निजमती करती करी प्रगट किए बहुपन. त्या कलियुगाचा प्रभाव असा आहे की लोक जमत नाही असं नाही तिथं खूप भरणं आहे. लाखांनी लोक येतात. पण जिथून आपल्या कल्याणाच्या गोष्टी निघणार नाही, सगळ्या संसाराचाच पसारा जिथे दाखवले जातात तिथे लोक जास्त पडतात. तुम्ही अमुक गोष्ट करा तुम्हाला धनाची प्राप्ती होईल, तुम्ही अमुक केलं तर तुमचा मुलगा पास होईल, तुम्ही त्या दुकानामध्ये पिरॅमिड ठेवलं म्हणजे धंदा चालेल. अशा काही गोष्टी जिथं आहेत तिथं लोक खूप आहेत. अगदी धक्काबुक्की व्हायची पाहिजे. जिथं आपण म्हणतो की भगवंताची प्राप्ती होईल, तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल, तिकडे लोक नाही. तो सगळा कलियुगाचा प्रभाव. कलियुगामध्ये असे उत्तर लोक असेच होत झाले ज्यांना खरं आणि खोटं याचं तर काही कळणारच नाही.
श्रीराम हनुमानजी आहे, भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, असं या ठिकाणी या सगळ्या मंदिराच्या प्रांगणामध्ये होणारी ही सेवा आहे. आणि हा प्रथम दिन आहे. प्रथम दिन म्हटलं की संप्रदायाच्या दृष्टीनं नामाचं महत्व सांगतात. त्याला मंगलाचरण वगैरे म्हणतात. तसे तर संतांचे सगळे अभंग मंगल करणारेच आहेत. पहिल्या दिवशीचं मंगलाचरण आणि बाकीचं काय तुम्हाला इतर अभंग काय दुसरीकडे नेऊन घालणार आहे का? ते सुद्धा अभंग तुमच्या जीवनाचं मंगलच करणार आहे. अभंग अमंगल करणारे आहे काय का? या अभंगामुळे आमचं जीवन अमंगल होऊ शकतं असं काही आहे का? सगळे अभंग मंगलच करणार आहे. पण प्रथम दिवशी नामाचं महत्व सांगावं, नामाला मंगल मानलेलं आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्य सुद्धा त्या ठिकाणी सांगतायत की जपन्मुच्यते जन्तुर जन्म संसार आणि त्या ठिकाणी सांगतात की भगवान पुंडरीकाक्षाचं नाम घे. एषमे सर्व धर्माणा धर्मोऽधिकतमो मत यद् भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैरचेत. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म आहे भगवान पुंडरीकाक्षाचं नाव घेणं. एषमे सर्व धर्माणां, सकळ धर्माचे कारण नामस्मरण आहे की तर दया क्षमा समाधान संत जन पावती. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारून दगडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधूचा. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये भीष्म वाचे जे आहे ते तुम्ही बघा. भीष्माचार्यांनी सांगितलेले सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे भगवंताचं नाम घेणे. म्हणून आपण जो सेवेकरता निवडलेला आहे त्याच्यामध्ये नामाचं सुद्धा महत्व आहे. आणि नामाचं महत्व असून या नरदेहाचं सुद्धा महत्व आहे. जोपर्यंत आपल्याला या नरशरीराची किंमत कळणार नाही तोपर्यंत काय साधना करावी हे काय करणार. याचा अगोदर मूल्य तुकोबाला पटवून देत आहे की हे तुम्हाला जे मिळालेलं आहे ते फार दुर्लभ गोष्ट आहे. बरं, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना कसं आहे आपल्या नित्या काकड्यातला अभंग आहे ना. म्हणून मी म्हणलं तुमच्या भरोशावर टाकून द्या. मी एक कडू म्हणलं बाकीचे हे घेतील कडू ते मग मागे पुढे झालं फरक असंच मी कुठतरी म्हणलं तुझे जरा मला उचलून घालवलं त्यांनी मलाच उचललं. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. शरीर फार दुर्लभ लब्धा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपि हृदीर दुर्नाम्यते गणपते धनमृत्युयोगात् निःश्रेयसायंशे खलु सर्वतस्य. लब्धा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते.
किंवा भागवतामध्ये आणखी वर्णन आहे दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रियदर्शनम्. दुर्लभो मानुषो देहो लब्धा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते. महत् भाग्यानं आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. बहुधा सुकृती नरदेह लाटला भक्तीने केला. भक्तीने केला. बहुधा सुकृती नरदेह लाटला भक्तीने केला. बहुता सुकृती नरदेह लाभला. संत वाङ्मयामध्ये खूप प्रमाण आहे. अवचट देह लाधला प्राणिया भक्ती विनवाया गेला जाण. मोठ्या सुकृतानं हे शरीर आपल्याला मिळतं. काय करावं लागतं बरं या शरीराला? म्हणजे सुकृत दुष्कृत समसमी तेव्हाच पाहिजे कर्म असं नाथ भागवतामध्ये वर्णन. पाप आणि पुण्य समसमान झाल्यानंतर नरदेह मिळतो असं प्रमाण. आता झालं आपलं कधीतरी मागे झालं असेल मिळालं, पण आता जर आपण ठरवलं की आपल्याला नरदेह पुन्हा मिळवायचा तर आपल्याला पाप पुण्य समसमान करता येईल का? शक्य आहे का ती गोष्ट? किंवा आपण एक ठरवून घेऊ 12 घंटे पाप 12 घंटे रात्रभर जागर करायचं. सकाळी तंबाखू गुटखे बिड्या म्हणजे 12 घंटे असं पाप पुण्य केलं म्हणजे आपल्याला परत नर शरीर समसमान काही आपल्याकडून पाप पुण्य होणं शक्य नाही. म्हणजेच नरदेह मिळणं हे अत्यंत दुर्लभ होतं. खूप दुर्लभ. बडे भाग मानुष तम पावा सुरदुर्लभ सब ग्रंथ निगावा. नरक स्वर्ग अपवर्ग निशेने ज्ञान विराग भक्ती सुख देवी. रामचरितमानसमध्ये उत्तरकांडामध्ये असं वर्णन आहे की नरक स्वर्ग अपवर्ग निसेनी. या ठिकाणी हे शरीर आपल्याला नरकाला न्यायचं असेल तर आपल्याला नेता येतं. व्यक्ती नरकाला जाण्याची सुद्धा शिडी या शरीरामध्ये आहे. साधू संतांची निंदा करा, जुगार खेळा, दारू प्या, नरकाला जाण्याचा मार्ग. नरक स्वर्ग स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञ करा. यज्ञ करायला थोडा दम लागतो, आर्थिक बल लागतो. आर्थिक बल लागतो. ज्याचा हात तंगीत आहे त्याला सत्यनारायण सुद्धा होतं. सत्यनारायणचं सुद्धा सगळं सामान तिथून आणणं होत नाही. हिंमत ब्राह्मणाला म्हणावं लागतं की सर्व भरणार्थम अक्षराम समर्पया. जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर यज्ञ करावे लागतात. पण ते पण भुक्त्वा स्वर्गलोकम विशाला असं म्हणतात. तो पुढचा वेगळा विषय. पण त्या ठिकाणी यज्ञही दृष्ट्वा स्वगतीं प्रार्थयन्ते. त्याच्या अगोदरचा श्लोक आहे त्रैविद्यानां सोमपापूतो पापा यज्ञे दृष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकं मश्नन्ति दिव्यान् दिव्यदेव भोगम्. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र. त्या देवाच्या लोकाला जेवढी तुम्हाला जर स्वर्गाला जायचे असेल तर तुम्हाला यज्ञ करावे लागेल. स्वर्ग अपवर्ग म्हणजे मोक्ष. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांची संगती करायला लागेल. सद्गुरूकडे जावं लागेल. अधिकार संपन्न सद्गुरू तुम्हाला भेटावे पाहिजे. सद्गुरू कसे असायला पाहिजे त्याचं वर्णन. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाते परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. हे सद्गुरूचं लक्षण सांगणार असं. सद्गुरू अशा अधिकाराचे असायला पाहिजे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाते परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्.
सद्गुरू हे ब्रह्मानुभवी असायला पाहिजे. शिष्याला त्याला कळेल अशा भाषेमध्ये ज्ञान देण्याची त्यांची काय पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि शिष्याचा उद्धार करणारे सद्गुरू असले पाहिजे. आणि शिष्यानं सुद्धा तेवढ्या निष्ठेनं त्यांच्याकडे सेवा केली पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. हे असं केलं पाहिजे. तरी तनु मनोजीवे चरणासी लागावे आणि आता काय करावे दास. असं सगळं तर ते ज्ञान मिळतं. ज्ञान मोक्ष मिळतं. म्हणजे स्वर्ग नरक अपवर्ग निषेधीने ज्ञान विराग, ज्ञान वैराग्य भक्ती हे सगळं या देहामध्ये मिळतं. असं हे शरीर आहे. म्हणून शरीर उत्तम शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम म्हणजे अत्यंत चांगलं, सुखाचा भोसला आहे. म्हणजे इथे सुख प्राप्त करून घेता येईल. शरीरे साधले परब्रह्म, याच शरीरानं परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. नरदेह निधान लागले हती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. शुकया मे वल्क्य दत्त दत्त कपिल मुनी हरिशी दादामुनी हरिचंद्राने. हरिपाठातलं मग आमच्या कसं काय ध्यानात नाही आलं असं मला वाटतं. तुम्ही नाथांच्या हरिपाठात हा त्याच्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वर महाराज महिला असते ना मग हे नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. शुकया निवलचे दत्त कपिल मुनी हरिशी दादामुनी हरिचंद्राने. अनेक महात्मा पुरुष परमात्मा रूप झालेले आहेत. ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढी, ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढे, ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढे चदरी आडे. Thank you.
तिथे गंगाखेडला जायचं होतं. म्हटलं चला आज इथं आहे तर चांगला आपण आनंद घेऊ म्हणून तुला आणला. म्हणजे आपला प्रतिपाद्य विषय आहे की शुकयाज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी शरीरे साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. शरीर निधीचा हि निध शरीरे तुटे भोबंध. किती त्याचं वर्णन. वसे मध्यभागी देव शरीर असं हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. पण याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला महत्भाग्याने प्राप्त झाली तर त्याची आपल्याला किंमत कळायला पाहिजे. 1,00,000 रुपये किमतीचा हिरा एका ठिकाणी पडला होता. त्याला ते धनगराला तो दिसला सापडला. धनगरानं मेंढराच्या गळ्यात बांधला. ती चमचम करायला लागला म्हणून पुढे बांधून दिला मेंढराच्या गळ्यात. त्याला किंमत कळाली नाही. किंमत कळली असते तर मेंढराच्या गळ्यात कशाला बांधला. तसं माणसाला काही किंमत कळत नाही म्हणून माणसं या नरदेहाच्या आयुष्याचं मातेर करून टाकतात. निळा म्हणेला होऊन हाती केली माती आयुष्याची. किती महत्वाचं हे आपल्याला मिळालेलं आहे. अयलोकिका हा देह देवईशी मग आपल्याला जर एवढा दुर्लभ गोष्ट मिळालेली आहे तर प्राप्त झालेल्या आयुष्याचा बेस कसा आपल्याला कळायला पाहिजे. बाल्यावस्थेतून भगवान नामचिंतन संतांची संगती ही केली पाहिजे. आता हा छोटा नातू आहे. बाल्यावस्थेपासून त्याला ही गोष्ट प्राप्त झाली. मध्यंतरी कोरोना काळ होता. कुणाला भेटायचं नाही काही नाही काही. प्रत्येकाच्या तोंडाला मुंगशे आणि त्यामुळे आम्ही घरी होतो. घरी असल्यामुळे त्याला दुपारच्या वेळेला 1 श्लोक 2 श्लोक असं सांगता 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 गीता ग्रंथ कंठस्थ झाला. गीता कंठस्थ झाला पण काळ राहिला ना तो कोरोना नाही गेला ना. ग्रंथ गीता कंठस्थ झाली पण कोरोना काळ तसाच होता. म्हणजे आता काय करायचं. मग एकादश स्कंदाचं जे काही आहे म्हणा श्रीमद भागवतातला जो एकादश स्कंद आहे त्याला उद्धव गीता म्हणतात. त्या एकादश स्कंदामध्ये म्हणजे नाथ भागवत एकनाथी भागवतामध्ये 1367 श्लोक आहे. मग मला आता हे सुरू कर. ते सुरू करता करता पूर्ण ते पण पाहणार. 1367 श्लोक ते हे 700 विष्णू सहस्त्र एकूण 2500 श्लोक पाठ एकूण. आणि 1200 ज्ञानेश्वरच्या पाठ चिरंजीवपत पाठ. ते सगळं घडलं. हे कशाच करता सांगतो मी काही त्याचं एक तुम्हाला या ठिकाणी काहीतरी अहंकार म्हणून बोलत की योग्य वयामध्ये या नरदेहाची ज्यांना किंमत कळाली. संतांच्या वाङ्मय म्हणजे आपल्याकडचं हे जीवनाचं सोनं करण्याकरता आहे. 1 श्लोक माणसाचा उद्धार करू शकतो. तर एवढ्या श्लोकाचा खजिना आपल्याकडे भगवंतांना दिलेला. तर ही नरदेहाची आपल्याला किंमत कळायला पाहिजे. आयुष्याच्या सागरे सचितानंद पदवी घेणे. 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 आयुष्याच्या साधने प्राप्त झालेलं आयुष्य काही माहित नाही किती आहे. काय सांगतो कोण किती दिवस जगेल. कोणाचं लहानपणात आवडून जातं. कोणी तरुणपणात मरून जातं. कोणी म्हातारपणात जातं. शरीराचा काही भरोसा नाही. देहनाम क्षण भंगूर आहे आणि परत प्राप्त होईल याचा काही भरोसा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. अभंगाच्या पहिल्या कड्यावर तुम्हाला आईशी पुढती आता
आईशे पुरती मिळतात 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 नाही सत्ता स्वतंत्र नाही सत्ता स्वतंत्र मनोनी पावरे निघाले मनोनी पावरे निघाले स्वतंत्र नाही सत्ता मनोनी पावरे निघाले मनोनी पावरे ऐसे पुरती मिळतात नाही सत्ता स्वतंत्र. आता सध्या जो योग आलेला आहे तो पुन्हा मिळेल अशी आपल्या हातामध्ये सत्ता नाही. सत्ता आपल्यामध्ये असले तर काही व्यवहाराच्या गोष्टी आपण करू शकतो. एखादी सत्ता प्राप्त झाली की आपण नगरसेवक झालो, आमदार झालो, खासदार झालो, पंतप्रधान झालो, त्या सत्ता आहे. त्या अंगाने त्यांच्या हातात असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना काय करता येतात. सत्तेचा त्यांना फायदा घेता येतो. पण तशी पुन्हा आपल्याला नरशरीर मिळेल अशी काय सत्ता आहे. ऐशे पुरती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र. काय आपण पाप पुण्य समान करू शकत नाही. पण ठीक आहे, दुसरी एक भगवंतानं स्कीम काढली. यम यम वापी स्मरण भावम त्याच्या त्यांचे कलेवर दमदमे वैती कोणते सदा तद्भाव भावित यम यम वापी स्मरण भाव. अंतकाळाच्या वेळेला जर तुम्हाला नरदेहामध्ये वासना राहिली तर पुन्हा नरशरीर मिळू शकतो. पण अंतकाळाच्या वेळी जी आपली पोझिशन राहील, जी अवस्था राहील, त्यावेळेला माणसाचं मन एवढं प्रसन्न नाही असतं. त्यावेळेला अशा प्रकारची भावना आपल्या अंतकरणामध्ये असेल असं काय सांगता येतं मला. अंतकाळ म्हणजे फार दुःखदायी प्रसंग असतो तो. आपल्या सगळे शरीराचे सूत्र तुटून जातात. ज्या ज्या नाड्या आहेत आपल्या त्या सगळ्या अशा तुटून जातात. प्राण व्याकुळ होतो. काही सुचत नाही. बुद्धी भ्रमिष्ट होऊन जाते. अशा भयभीत अवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा नर शरीर मिळावं अशा प्रकारची भावना कधी निर्माण होते. आहे ते भगवंताचं एक डिस्काउंट देते आपल्याला की तुम्ही अंतकाळाच्या वेळेला जशी वासना ठेवा तसं तुम्हाला मिळेल. तसं भगवंतांनी गीतेमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक सूट दिले. जरा म्हणतात ना डिस्काउंट. पण तुम्ही फक्त अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण करा. अंतकाळीचे महादेव स्मरण पण तो एक क्षण महत्वाचा आहे ना. जसं आता आपण फोटो काढायला गेलो तर सजून धजून जातो, सगळं ठीक आहे. मग तो कॅमेरा गेला. एक तरुण मुलगा फोटो काढायला गेला, सजून धजून गेला आणि मग ते कॅमेरावर ते सगळं सेटिंग वगैरे केलं आणि प्लीज स्माईल थोडा असंच चेहरा ठेवला. पण त्यानं ते ज्यावेळेला एकदमच त्याच्या नाकावर माशी बसली त्या क्षणात त्याला काय वाटलं, अशी जर उडवावी तर हात असा येऊ नये म्हणून त्याने तशी न ओढता असं फुर केलं तर नाकातलं मटेरियल बाहेर आणि फॅश मारलं. ते बाहेर ये ना फॅश मारणं एकदम त्याच क्षणात
मग मला सांगा आता फोटो कसा होईल? आणि मग तो फोटो आला आणि मग म्हणायला लागला, काय फोटो काढला, काय भद्दा फोटो काढला. त्याची काय चूक आहे? त्या क्षणाला तुमची काय अवस्था होती त्याच्यावरती अवलंबून. तसं अंतकाळाच्या वेळेला तुमच्या मनामध्ये काय वासना राहिली याचा काय भरोसा आहे? म्हणून आयशे पुढती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र. आपली काही सत्ता नाही कुणाला देह मिळेल म्हणून. पण सध्या मिळाला त्याचा फायदा घ्या, पुढचं द्या सोडून. सध्या मिळालेलं आहे आणि किती आयुष्य आहे हे आपल्याला काही माहिती नाही. म्हणजे राहिलं त्याचं सोन करून घ्या. कल्याण होण्यासाठी काही फारसं आयुष्य लागतं असं काही नाही की त्याला 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे, त्यानं 90 वर्षात जगायला पाहिजे असं काहीच नाही. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचं काय झालं? शुकसनकादिकी उभाळला बाहू परीक्षितीशी लाहू दिसा सहता. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचं झालं. त्याही पेक्षा कमी वेळामध्ये एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा पैशी प्राप्त झाली सापडला हरी. खटवांग राजाला एका घंट्यात परमात्म्याची प्राप्ती झाली. खटवांग राजाने 1 तासामध्ये सर्व संघ परित्याग केला. आपलं हे जे गुण आहे ते भगवत चरणामध्ये स्थिर. एका घंट्यात सुद्धा माणसाचा उद्धार होऊ शकतो अशी ही संधी या नरदेहामध्ये आहे. म्हणून फारसं आयुष्य लागतं असंही नाही. फक्त या नरदेहाला समजावून या आयुष्याचा मोल लक्षात घ्या आणि त्या आयुष्याचं सोनं करा. अल्पायुष्य मानवते ते काय थोडा दुसरीकडे जाईल मी पुन्हा. दुसरीकडे जाईल. दिली इंदिरा हात पाय नाहीतर मला असं वाटलं की आपण ट्युशनला गेलो. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन्न होय. तुम्हाला ही गोष्ट लक्षात येण्याकरता जगद्गुरु तुकोबारा सांगतो की परत परत तुम्हाला मिळणार नाही. अवसर बार बार नाही यावे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे गोष्ट दुसऱ्याकडे सांगता. मनवणी फावले ते घ्यावे, मनवणी फावले ते घ्यावे, मनवणी फावले ते घ्यावे, मनवणी फावले, मनवणी फावले ते घ्यावे, मनवणी फावले ते घ्यावे. म्हणून फावले ते घ्यावे नाम गावे आवडी. आता हे म्हणवणी जो शब्द आहे ना त्याला उभयांवरी अव्यय म्हणतात. कारण या शब्दाला एक प्रकारची शक्ती आहे. त्याच्यामागे कशामुळे हा म्हणवणी शब्द वापरलेला. म्हणून जाणते नो श्री गुरु भजिजे जेणे कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे. शाखा पल्लव संतोषती. हे मनोनी शब्द का आला
तर काही त्या व्याप्तीच्या ओव्या आहेत त्याच्या मागे. जैसे डोळ्या अंजन भेटे, वास पाहिजे तेथ प्रगटे महानदी. का चिंतामणी झाली होती सदा विजय वृत्ती मनवृत्ती तैसा मे पूर्णताम संवृत्ती ज्ञानदो म्हणे म्हणून जाणते म्हणून इथपर्यंत. तर काही व्याप्तीच्या ओव्या जसं चिंतामणी मिळालं की काम चिंता भेटली. म्हणून तुम्ही सद्गुरूचं सेवन करा, सद्गुरूची सेवा करा. आणि म्हणून शब्दाला फार मोठं महत्त्व आहे. जिथे कुठे आला असेल आपल्या बोलण्यात पुढे एखाद्याला म्हणून शब्द आला ना तर त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे. अरे अशी अशी गोष्ट झाली म्हणून तर मी तुला सांगतो. माझी काय तळमळ होण्याचे काय कारण आहे हो? असा असं त्याच्या मागे फायदा आहे म्हणून हे तू करून बघ. या म्हणून शब्दाला तसं म्हणून फावले ते घ्यावे. का म्हणून शब्द वापरला? कारण पुढं ती मिळता आता नाही सत्ता स्वतः. पुन्हा हे शरीर तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा महत्भाग्याची गोष्ट असे की या भरतखंडामध्ये मिळाल. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती या भरतखंडामध्ये मिळाल. अमेरिकेला, इटाली, फ्रान्स वगैरे जर्मनी इकडे जर मिळाला असता तर तिकडे ते भोगवादी जीवन, खाना पिना, आहार निद्रा वैमैथुनांचे सामान्य वेतच पशुविनारा खा त्या मजा करा अशा प्रकारची ती स्थिती आहे. पण ही संत भूमी आहे. इकडे शांतीब्रह्मनाथांची ही भूमी आहे, संत ज्ञानोबरांची भूमी आहे, संत नामदेव महाराजांची भूमी आहे, जगद्गुरु तुकोबारासारखे संत भूमी आहे. म्हणून या भूमीमध्ये आपल्याला नरदेह मिळाला, भारतामध्ये मिळाला. पुण्यभूमी इकडं खूप खूप चांगल्या चांगल्या गंगा आहेत. आता प्रयागराज आहे, किती सुंदर सगळ्या गोष्टी. एक एक गोष्ट आहे. मोठे मोठे संत आहेत. आता सुद्धा भूतलावर खूप साक्षात्कारी महात्मा पुरुष आहेत. आता सुद्धा आमचे परम आदरणीय प्रातस्मरणीय सद्गुरू प्रज्ञाचक्षू मुकुंद काका महाराज, ते प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार. असे थोर संत. आमचे वडील एक मोठे संत होऊन गेले, आदरणीय भक्तराज महाराज. जगद्गुरु तुकोबारासारखं त्यांचं जीवनचरित्र. असे थोर महात्मा पुरुष या भूमंडलावर आहेत. म्हणून आपण फार श्रेष्ठ आहोत. आपण भूमीमध्ये जन्म नाही घेतला, आपण या ठिकाणी संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणून चांगला योगाला म्हणून आणि इतकं चांगलं येऊन सुद्धा आपण हे सगळं वाटवत बसलो आहे. कलीचा प्रभाव आपल्या मनावर जास्त पडलेला आहे. साधू संतांचं ऐकायचं नाही, मनानच कुठल्याही गोष्टी करत राहायचं. त्याच्या गोष्टीत माणसं व्यसनाधीन होतात, आयुष्याचं वाटोळ करून घेतात. बाबाने तुम्हाला माहित नाही, तुम्ही फार भाग्यवान आहात म्हणून फावले ते घ्या. हे फावलं म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तर काय घ्यायचं? नाम गावे आवडी. भगवंताचं नाम आवडीनं गा. फक्त नाम ही साधना आहे. कलियुग केवल हरिगुण गा. कलियुग केवल हरिगुण गा. कलियुगामध्ये फक्त हरिगुण गायचे, नामस्मरण घ्यायचे. कलियुगामध्ये करावी तेने नारायण देईल भेटी. हा जो अभंग आहे ना, महाराजांचे प्रमाण ते त्या अभंगाचं ध्रुपद आहे. अभंगाची सुरुवात आहे. युक्ताहार नलगे अनिक साधने अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये युक्ताहार नलगे अनिक साधन. युक्ताहार ज्याच्यामध्ये जी अष्टांग योगाची साधना आहे ती कलीमध्ये होणार. अष्टांग योग
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हा जो अष्टांग योग साधना आहे ती फार खडतर साधना आहे. पहिली गोष्ट तर त्याला शरीर चेंडू सारखं पाहिजे. चेंडू ते रबरी चेंडू असतो ना, स्टंपर वगैरे बॉल असतात ना, त्याचं जमिनीवर मारलं असं मारलं तरी ते झालं. तसं आपलं हे जे शरीर आहे अष्टांग योग साधण्यासाठी चेंडू सारखा असावा. म्हणजे कुठेही दणकन उडी मारू शकतो, कुठेही कर कर असं होऊ शकतो, कुठेही करतो. जसं रामदेव बाबा आहे, त्यांचं शरीर कसं लवचिक आहे. त्यांनी एकदा ते भरलेली ही तुमची गॅसची टाकी आहे ना, सिलेंडर, ती अशी गदेसारखी धरली, नाशिक केली भरलेली टाकी. तुम्ही खाली उतरा, खाली टाकीत उतरून ना, खाली झालेली टाकी सुद्धा आपल्याला अशी गडगड फिरवता येणार. त्यांनी भरलेली टाकी फिरवली का? तर शरीर योग साधनेने काय झालेलं एकदम लवचिक झाले. कुठेही कुठेही त्यांचे जे प्राणायाम करण्याची पद्धत, आसन करण्याची पद्धत, लोक आपले पाहून पाहून करतात, पण कशाला जमत? हे कुणकर करतात, हे कुणकर पेटबाया उड्या मारल्या, त्याचा काय मी आहे का? आमचं एक पाहुणं आहे, ते वर गच्चीवर गेलं, ते कपाळ भाटी करायला गेलं, एका दणक्यात गेलं, ते जागेवर गेलं, गच्चीवर गेलं. ते घडलीही घटना. ते कुणीकडं, आपण कुणीकडं. ते शरीर असा अष्टांग योग साधनेला युक्त आहार विहार नियम इंद्रियाचं साथ नसावी वासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार लागतो, फलहार वगैरे करायचा. ते म्हणतात ना मटकी, मोड आलेली मटकी थोडीफार असं ते आहे. आपला काय युक्त आहार आहे. पुन्हा आपल्या सगळ्या जीबीला किती चावले, अशीच भाजी केली, तशीच भाजी केली, काय आमटी पानशेड बनवली, अशी व्हायला पाहिजे, असं नाकात तोंडात पाणी यायला पाहिजे. आम्ही दिल्लीत गेलो होतो वडिलाबरोबर, तर तिथे एका गावाला आमटी थोडी तिखट झाली, तर लगेच एक जण म्हणाला आमटी झाले हो. काय बोलायचं त्याच्यावरच त्याने पदर आमटी झाले हो फिकट असं म्हणे. तयामध्ये नाही मिठ सगळे लोक करती बो भाट पहा हा हरिदासाचा थाट. म्हणजे खाण्यापिण्याचे आपले भयंकर चवणे आहेत. आपल्याला ते योग मार्ग करत करतात लोक, त्याला योगा योगा म्हणतात, पण साधा येतो का? आपलं आरोग्य बरोबर राहण्याकरता लोक थोडंफार फुसफास करतात, करत नाही असं नाही. सकाळी सकाळी बरेच लोक असे करत राहते, कोणी श्वासाची गती असं कमी जास्त करीत राहतात, पण ते छोटं आहे, ते काही फार मोठी गोष्ट नाही. अष्टांग योग साधना फार खतरनाक आहे. म्हणजे युक्ताहार न लगे आणि साधने, अष्टांगादी जे खडतर साधना आहे ते करण्याची गरज नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन. या कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन करायचं. ही सोपी गोष्ट भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसा जेठ नाम घोष बलवा काल परवाच्या कीर्तनाला उठून नाचत होतो महाराज. आमचं प्रमाण होतं गाय नाचू हे स्वतः नाचू लागलं. अंगामध्ये प्रेम, भगवत प्रेम जागृत झालं म्हणजे माणसाला देहभाव सुद्धा तो नाचल. गाऊ नाचू हो तुझा करू अनुवाद इकडे पावे सर्वमय गोविंद. अशा प्रकारची एक स्थिती, आणि ही सगळी श्रेष्ठ साधना आहे. नाम गावे आवडी. भगवंताचं नाम अत्यंत आवडीनं घेतलं गेलं पाहिजे. किती आवडीनं घेतलं पाहिजे? कृपणोदरी दुरी जाये बुद्धीचे ठेवली चित्ती आहे तैसे माझे प्रेम पाहे जो हृदय सर्वदा. एखादा कंजूस माणूस कोणत्याही गावाला जाऊ द्या, त्याचं मन धनात राहतं.
त्याचं मन अशी स्थिती. लाभाची सोसे पुढे चाली लाभाचे असोसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ रहिता. कंजूस माणसाला जसं धनाचा खूप लोभ राहतो तितक्या प्रेमानं तितक्या आवडीनं नामस्मरण घेतलं पाहिजे. कंजूस माणसं महाराज खूप धनाचे लोभे असतात. दोन मित्र असे भयंकर कंजूस आणि त्याच्या बगीच्यामध्ये गेले. तिथे मोठं पाण्याचं सरोवर साचवलं आणि त्या सरोवरावर लिहिलं होतं पाणी अथांग आहे, कोणीही आतमध्ये उडी मारायची नाही. जर कोणी एखादा मनुष्य बुडाला त्याला जर कोणी काढून दिलं तर त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल असं बोलवले. हे दोघांनी ठरवलं म्हणजे आपण एक जण उडी मारू, तू मला काढ म्हणजे आपले 5,000 रुपये. दैनिक माणसं तर पैशावर प्रेम पण पोहता येत नव्हतं दोघांना बी. तो म्हणजे इकडं आईकडे उडी मारतो, तू घे मला ओढ. ठरलं त्याने. ठरल्यानंतर त्याने उडी मारली. उडी मारल्यावर तो म्हणाला वाचवा वाचवा. हे काही त्याला धरायचं. तो म्हणा अरे वाचवा वाचवा वाचवा. का धरलं नाही? कारण पलीकडे एक बोर्ड वाचलं त्यांनी की प्रेत काढणाऱ्याला 10,000 रुपये. तो म्हणाला 5,000 घाटा करणं बेकार आहे. बरं धनाचा कृपणा लोभ रहिता. त्याला जशी धनाची आवड आहे तसं आपल्याला नामाची आवड पाहिजे. अशा अनेक गोष्टी. वंध्या गर्भ संभवल्या पाठी जेवी उल्हासे वाढली गोरटी, तेवी माझ्या प्रेमाची मोठी लोटली वाही सर्वना. या ठिकाणी अगदी वयाच्या शेवटी एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा झाली तर होणारच नाही. आणि मग अचानक जर गर्भधारणा झाली तिला त्या लेकराविषयी फार प्रेम असतं. ते आपण किती वर्षापासून वाट बघतोय, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. अचानकच ही गोष्ट झाली तर तिला त्या लेकराविषयी खूप प्रेम असतं. आता ज्याला खूप मुलं व्हायचे त्यांना काय वाटायचं? अगोदर खूप लेकरं व्हायचे. रात्रीच्या टायमाला असे मोजून भरून घ्यावं. 1 2 3 4 दर्शनाने पोरं. त्याच्याविषयी काय वाटायचं माणसं? पण जिला खूप वर्षानंतर झालंय तिच्याविषयी जे प्रेम आहे तितक्या प्रेमानं नामस्मरण घेतलं गेलं पाहिजे. किंवा बीजा अधिकाधिक पेरता उल्हास कृष्णाच्या चित्ता. त्या शेतकऱ्याला जसं बी पेरणी करताना खूप आनंद होतो, उल्हास निर्माण होतो. आता माझी प्रेमी राहणार, खूप पीक येणारे मला. त्याप्रमाणे नामस्मरणामध्ये आवड आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी रामचरित मानस मध्ये एक दोहा आहे बघा शेवटी. कामी जिमिनारी प्रिय लोभी प्रिय जिमिदाम राम लोभी प्रिय जिमिदाम प्रिय लागू
कामुक माणसाला जशी स्त्री खूप आवडते त्याप्रमाणे तितकं नाम आपल्याला आवडलं पाहिजे. कामीही जिमी नामी नारी प्रिय, लोभी प्रिय जिमी दान, तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लागो. इतकं भगवंतावर प्रेम असलं पाहिजे. आणि नाम गावे आवडी, इतक्या आवडीनं नामस्मरण घ्या. कारण हे जे आपल्याला शरीर मिळालेले ना, हे संचित क्रियमान प्रारंभाच्या कचाक्यात आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही एक गोष्ट नाही आहे. आपलं संचित काय आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. त्याचे प्रारंभाचे भोग असतात. पुन्हा आपले क्रियमान कर्म काय चालू आहे हे पुढे पुढे आपल्याला नेऊन घालतील. त्याचं काही ठक्कर नाही. ही गोष्ट मार्गाने तिसऱ्याकडे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं अंडरलाईन करण्यासारखं कळले म्हणून फावले ते घ्यायचे. नाम गावे आवडी, आपल्याला हे फावलेलं आहे. आवडीनं नाम घ्या तर आपलं कल्याण आहे, नाहीतर आपल्याला नरकात जावं. असं हे महत्वाचं कडवं आहे ध्रुपद. आणि पुढे या शरीराच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या, जागृती दिलेली. हे शरीर मिळालं म्हणजे याचा अर्थ हे बंधनात आहे. संचित क्रियमान, संचित प्रारब्ध गाढे, धावे पुढे क्रियमान. हे करू आमचे विनेकरी त्यांनी उचललं. दोन काम, विना वाजवण्याचे काम आणि प्रमाण म्हणण्याचे काम. आणि श्रवण करताना ज्यांची एकाग्रता आहे त्यांनाच पुढं काय ते कळत असतं. पुढं कोणतं कडवं आहे ज्यांनी बारकाईने ऐकलं त्यांनाच कळत असतं. मला तर हरिपाठाचा अभंग जर एखाद्याला घेतला तर ते गाणारे मला विचारतात पुढं काय. हरिपाठ सुद्धा त्यांचा पाठ नसतो. मला एखाद्याने सांगितलं महाराज पुढं का, पुढं माहिती तुला मी हरिपाठाचं कडवं सांगणार नाही. म्हणजे मला मग येत नाही तर जाते तर मी म्हणतो. तुम्हाला येतात, मला मुली तिरी येतात, जास्त येतात म्हणतो तेवढं जास्त जमवत. पण तुला मी सांगायचं नाही म्हणतो. म्हणजे एकाग्रतेने ऐकलं म्हणजे कडवे लक्षात राहतं. संचित प्रारब्ध गाढे, संचित आणि प्रारब्ध याला गाढे शब्द लावलेला आहे. गाढे म्हणजे खतरनाक. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी म्हणजे आम्ही फार खतरनाक वीर आहोत. तशा दोन गोष्टी आपल्या जीवनातल्या भयंकर खतरनाक आहे, संचित आणि प्रारब्ध. संचित म्हणजे बँक, मागच्या जन्मात काय काय आता आपण घडलेलं ते सगळं संचित नावाची बँक आहे. त्याच्यात बरं वाईट सगळं असतं. त्याच्यातून एखादं प्रारब्ध भोगून कधी कधी चांगलं चाललेलं गाडं बी धुलं. बरं चाललं होतं राव, एकदम मस्त चाललं होतं, अचानकच ती निघून गेली. एवढं काही आमचं झालं बी नव्हतं, एवढं काही खटकलं नव्हतं, काही नव्हतं. सहजच बोलायला गेलो की तो असा भाव करून येतो तेवढ्याने त्यात लई तापड स्वभाव आहे, लई गरम डोकं एवढंच म्हणलं. तर ती म्हणजे अजिबात बोलायची नाही. मग मी म्हणलं तो बाप तसा तो माहीत तशी
मग तर तिला बैल राग आला, म्हणजे मला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या तिकडचं काही नाव घ्यायचं नाही. तो मला शेवटी पंखा बिघडलं तर कंपनीचंच नाव घेऊ ना मग. चालता चालता बिघडून जातो. असं हे संचित आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही एवढे चांगलं भजन करतो, हे करतो, ते करतो, कसं काय आमचं पांडव असं कसं घडलं आणि हे कसं काय आमच्या नशिबात आलं, ते आत्ताचं नाही, ते मागं काहीतरी केलं. मागचं कधी तुला येईल काही सांगतात येत काय झालं. अगोदर खेड्यापाड्यात कनिंग करायचं धान्याला, कनिंग कळतं का? आता नवीन पोराला कळत नसतं, कनिंग कळत नसतं. तुम्हाला कळते कनिंग करायचं, त्याच्या ज्वारी गहू वगैरे काय शेतात, तर ते काय होतं कनिंग भरले, मग धान्य काढायला खाली गोळा राहायचा, असं खाली गोळा घालून ढगत थोडं शेत करायचं. ते गोळा वाढायला त्याच्यातून येत वर काय करायचं, लिंबाचे पानं काही काड्या बिड्या टाकून ते लेपून टाकायचं, वर पॅक करायचं आणि लागलं तर खालून ते गोळा काढून टाकून घ्यायचं. अशी ती कणिक भरली होती पाटलाच्या घरामध्ये. आणि मग जावई आले, उन्हाळ्याचे दिवस, म्हणजे आमरस करायचा. मग गड्याला सांगितलं हे ते आपल्या कणिकमध्ये जे बासमती तांदूळ टाकलेले ते आण. ते गेलं होते ते गोळा वाढला तर उडीद निघाले, काळे उडीद निघाल्यावर म्हणजे अहो मालकीन बाई उडीद, आता उडीद काहीतरी चेटकी झाली. याच्यात तर बासमती भात टाकला होता, उडीद कसं काय? मग ते एक दोघांना बोलवलं, त्या गाड्याला बोलवलं, ह्या गाड्याला बोलवलं. तो म्हणला 2-4 गोण्याने उडदाचे टाकले होते आधी, त्याच्यावर ते भात टाकले. जवळ उडीद निघत नाही तवर काही भात येणार नाही. जरी तुम्हाला खायची मानत आली असेल तरी उडीद तसं माणसाला वाटतं असं कम झालं. आता उडीद लागलेले सध्या सगळे तुमच्या संचितातले उडीद आले, ते तुम्हाला भोगल झाले, भोगले शोध. अशा प्रकारची ती स्थिती आहे. म्हणून संचित फार खतरनाक. आणि हे प्रारब्ध, भोगाला आलेले प्रारब्ध आहे. माणसाला कधीच असं वाटत नाही की आपल्या जीवनात दुःख व्हावं, मग ते भोगल्याशिवाय पर्याय नसतो. कोणाला असं वाटतं की आपल्याला कोरोना व्हायला पाहिजे. असं कोणी माझं मनात असं ठरलं होतं का देवा मला कोरोना म्हणजे मी सत्यनारायण झाली. किती भीती होती माणसाच्या मनामध्ये. असं तर आपण पॉझिटिव्ह शब्द खूप वापरला, चांगलं वाटतं माणसाला, याची चांगली पॉझिटिव्ह विचार आहे, चांगला माणूस. पण त्यावेळेला कोणी म्हणलं पॉझिटिव्ह आहे तुम्ही, कोणाला आवडतं या गोष्टी. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना, पण ते प्रारब्धात आले ते भोग माणसाला भोगावेच लागतात. भीष्माचार्यांना सुद्धा शरपंजरी राहावं लागलं. अभिमन्यूला सुद्धा त्या चक्रव्यूहामध्ये देह ठेवावं लागलं. म्हणजे कर्माचं बंधन फार कठीण आहे मला. कर्मानुबंधिनी कर्माचं बंधन. म्हणून हे दोन गोष्टी फार खतरनाक आहेत, प्रारब्ध आणि संचित. आता जे क्रियमान कर्म आहे, सध्या जे काय आपण बरं वाईट करत असतो ते चांगलंच करायला पाहिजे, वाईट गोष्टी करायच्या नाही. कारण संचित नावाच्या बँकेत जमा होतं. काही कर्म असे की तिथल्या तिथं माणसाला फेडायला मिळतात लगेच. एखाद्याला आपण काही वाईट शब्द वापरला, त्यांनी कान फळत ठेवून दिली, पंढरपूरला आमच्या गावचे 2 माणसं गेले, मधूनच घुसले. त्याच्यामध्ये बारीमध्ये मधूनच घुसले. कोणतरी सांगले मधून घुसले. पोलिसांनी लांब जाऊन त्याला धरले. म्हणजे तिथल्या तिथं काही गोष्टी खेळाव्या लागतात. आणि काही जर नाही भेटल्या तर ते संचित नावाच्या बँकेत जमा. एखादं कर्म जर आपल्याला ते फळ फलीभूत नाही झालं ते संचित नावाच्या बँकेत जमा. मग ते पुढे कोणत्या तरी एखाद्या जन्मात ते फेडावं लागतं. केले कर्म झाले किती भोगात आले,
म्हणून तुकोबाने म्हणतात संचित प्रारंभ गाडे धावे पुढे क्रियमान. क्रियमान कर्म पुढे धाव घेत आहे. म्हणून चांगलं क्रियमान केलं तर तुम्हाला पुढे चांगलं होतं. आता तुम्हाला कळतंय ना, वाईट गोष्टी करू नका, चांगल्या गोष्टी करा. चांगलं बोला, चांगलं राहा, लोकांचं चांगलं होईल असं वागत जा. हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. जेवढं काही आपल्याला चांगलं करता येतं तेवढं जीवनामध्ये करून घ्या. कारण पुन्हा पुन्हा ही गोष्ट होणार नाही. प्रेमान कर्म आपल्या हातात आहे. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा, शांती धरणे जीवासाठी. ही गोष्ट आपल्याला प्रेमान कर्मामध्ये करता येते, चांगल्या गोष्टी. तर याप्रमाणे आपण करायला पाहिजे. जर आपल्याकडून जर काही गोष्टी चुकल्या तर हे संचितामध्ये पडलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, ते पर्यायी महाराज आता जर चूक केली तर पुढे तुम्हाला कोणत्या कोणत्या जन्माला जावं लागेल. खंतीतेन करा हे गाढ कुत्रा, तुम्हाला पुढे गाढा व्हावं लागेल, कुत्रा व्हावं लागेल, डुक्कर व्हावं लागेल, घुबड व्हावं लागेल. ही गोष्ट शेवटच्या
तुका म्हणे घुबडाचे जन्म सविशेष प्रमाणे तुकोबारा म्हणतात इथे तुम्ही आलात, जर का तुम्हाला आयुष्याचं मोल कळालं नाही, जर का तुम्ही तसेच मेला तर पुढे तुम्हाला घुबड व्हावं लागेल. आता तुम्ही सूर्योदय झाला तर नमस्कार करत नाही, सकाळी उठायचं, स्नान करायचं, सूर्याला अर्घ द्यायचं. जर हे नाही केलं ना पुढे तुम्हाला सूर्य दिसायचं, घुबड्यावर सूर्य कोण दिसतो, पुढे तुम्हाला सूर्य सुद्धा दिसणार नाही. घुबड झालं तर सूर्य दिसतो. नकोला घुबड होणं चांगलं आहे. आता तुम्हाला या जन्मामध्ये येड्याचं जलबी आवडत नाही, बरोबर नाही जन्म. पुढे दुःख झाल्यावर तुम्हाला येड्याचं काय आवडत. आता नाही तुम्ही कशाला नाव ठेवताय, पुढे गेलं हे बरोबर नाही झालं ते बरोबर नाही, पण पुढे दुःख झालं तुम्ही काय आवडत. आता तुम्ही म्हणता हे बरोबर गोष्ट नाही ती बरोबर गोष्ट नाही. पुढे जर पाल झालं तर पालीला किडे खातात. कोणताही जन्म प्राप्त होतो. गाढव झालं तर उकांड्यावर लोळावं लागल, कुत्रा झालं तर कुठेही भुकत बसावं लागलं. कोणी तुमच्या तंगड्यावर लात मारेल, कोणी दगड मारेल. चांगली गोष्ट आहे. हे सगळं असे तुका म्हणे घुबडा ऐशे. ऐशे म्हणजे खूप जन्म आहे, 84 लक्ष योनी. कोणत्याही योनीमध्ये तुम्हाला जावं लागेल, म्हणून सावध व्हा आणि नाम गावे. एकदा आवडीनं होऊन जाऊन द्या, टाळी मिळी वाजवा. Thank you.
वेळ होते समाप्त करणार प्रथम दिन आहे. पहिल्या दिवशी जर महाराजांनी ताणून धरलं, दुसऱ्या दिवशी संख्यक परिणाम बरोबर नाही ते ठिकाण लय उघड इथे राहते लोक, एक तर उठता येत नाही असं होऊन जातं. म्हणून पहिल्या दिवशी जास्त ताणून नाही झाली पाहिजे. प्रथम दिन आहे, खूप गोड अशा प्रकारची सुरुवात झालेली आहे. म्हणजे महाराजही खूप गोड वाजले, आमचं योग आला, आमची भक्ती आली योगायोगानं, आमचे सनई वादन करणारे महाराज. ही साधी गोष्ट नाही, म्हणजे फार शक्ती लागते. मी एकदा बासरी अशी वाजून पाहिजे फार कठीण काय, मला काल चुकी झाली होती. एवढं सोपं नसतं ते. ही सगळी आमची पारे कंपनी, सगळी आमचे चित्ते महाराज, सगळी मंडळी खूप चांगला प्रतिसाद केला. आमचे हरिभक्तपरायण पूजनीय रामनारायण जोशी महाराज हे दरवर्षी इथे बोलवतात. जेव्हापासून सत्ता सुरू आहे तेव्हापासून आहे. किती वर्ष झाली? 36 वर्षापासून. बरेच महाराज बदलले, पण मी कसं निष्ठावंत भाव अशा प्रकारची सेवा आहे. यथामती सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्या सेवेचं सार एवढंच असतं की प्रेमानं नामचिंतन करत जा, आपलं कल्याण करून घ्या, एवढंच साधू संतांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर माऊली